नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर लाडक्या बहीण योजना आहे, त्या योजनेचे पैसे जे आहेत तिसऱ्या टप्प्याचे, तर ते आता कोणत्या महिलांना येणार आहेत, कोणत्या महिलांना नाही येणार, कोणाचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत आणि कोणाचे फॉर्म जे आहेत ते अपात्र ठरलेले आहेत. म्हणजे पहिल्या 2 टप्प्यांचे पैसे येऊनसुद्धा कोणाचे फॉर्म जे आहेत पात्र ठरले आहेत आणि अपात्र ठरले आहेत हे बघणार आहोत आपण. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला ऑनलाईन कसं चेक करायचं आहे तुमचा फॉर्म जो पात्र आहे की अपात्र आहे ते सुद्धा मी तुम्हाला ऑनलाईन दाखवणार आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. आणि त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर सर्वात पहिले म्हणजे तुमची जो फॉर्म भरलेला आहे, लाडक्या बहीण योजनेचा जो फॉर्म भरलेला आहे तो 4 प्रकारामध्ये डिवाईड केलेला आहे. त्याचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे मंजूर, दुसरा आहे तो तात्पुरते रद्द, आणि तिसरा अपात्र, आणि चौथा प्रलंबित. आता हे 4ही प्रकार आपण व्यवस्थित समजून घेऊया. मंजूर म्हणजे फॉर्म अप्रूव्ह, त्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुमचे पैसे जे आहे ते दर महिन्याला येत राहतील. आणि दुसरं म्हणजे तात्पुरते रद्द. आता तात्पुरते रद्द म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस एखादा डॉक्युमेंट अपलोड झालेला असेल परंतु त्याच्यात व्यवस्थित काही दिसत नसेल किंवा अपलोडसुद्धा झालेला नसेल, एखादा डॉक्युमेंट अपलोड झालेला नसेल तर ते तात्पुरते रद्द केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिअप्लायसुद्धा करू शकता. तुमचा एखादा फॉर्म जो व्यवस्थित दिसत नसेल, बँक अकाउंट व्यवस्थित दिसत नसेल, राशन कार्ड व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही तो रिअप्लाय करू शकता. दुसरा म्हणजे अपात्र म्हणजे रिजेक्ट. आता तुम्ही म्हणजे जे अपात्र ठरलेले त्यांना पैसे येणारच नाही आहेत. आणि दुसरं म्हणजे प्रलंबित. आता प्रलंबित म्हणजे काय, प्रलंबित म्हणजे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु त्यांना पैसे वगैरे आलेले नाही आहेत. प्रलंबित म्हणजे तुमचं आधार सीडिंग ॲक्टिवेट नसेल, बँकेला जो आधार लिंक आहे तो ॲक्टिवेट नसेल, त्याच्यामुळे तो प्रलंबित करण्यात आलेला आहे. तुम्ही जर आधार वगैरे सीडिंग ॲक्टिवेट केला तर तुम्हाला ते पैसे येतील. हे अशा प्रकारे ते 4 प्रकार आहेत. आता बघूया आपण की ऑनलाईन कशा प्रकारे तुम्ही जो फॉर्म आहे तो चेक. तर सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना आहे या वेबसाईटवर यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरताना पहिले तुम्ही लॉग इन केलेला असेल तर तो लॉग इन करून घ्यायचा. आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्ही इथं पासवर्ड तयार केलेला असेल इथं पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा जो इथे कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा भरायचा आहे आणि इथे लॉग इनचं ऑप्शन इथे लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरलेला असेल तर इथे बघा इथे फॉरगॉट पासवर्ड आहे, तिथे क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्डसुद्धा बनवून घेऊ शकता. तर आपण पहिले चला आपण ते माहिती बनवून घेऊया की मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेऊया. तर बघा आपण आता लॉग इन केलेलं आहे. आता लॉग इन केल्यानंतर कुठे यायचं आहे बघा, इथे ज्या 3 रेषा दिसत आहेत छोट्या राईट साईडला तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथे बघा इथे ॲप्लिकेशन मेड अर्लर हा जो 3 नंबरचा जो ऑप्शन दिसतो आहे ॲप्लिकेशन मेड अर्लर तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर हे बघा इथे हा तुमचा फॉर्म आहे. ओके, हा फॉर्म आहे, इथे तुम्हाला सगळं दिसणार आहे. आणि फॉर्मच्या बाजूला जो ॲप्लिकेशन स्टेटस जो आहे, ॲप्लिकेशन स्टेटस इथे तुम्हाला दिसतं की अप्रूव्ह झाला आहे, रिजेक्ट झाला आहे किंवा कोणते जे तुमचं कारण असेल योग्य कारण ते तुम्हाला इथे दिसेल. तर हा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह आहे म्हणजे काय, ह्याचे जे पैसे आहेत ते दर महिन्याला येत राहतील. तर अशा प्रकारे जो आहे तो तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जर माहिती आवडलेली असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओवरती जर समजा नवीन असाल, चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.